नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 16 मार्च 2025 कर्जाचं संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे रविवारचा आहे. क्रोधी नाम संवत्सर आहे, सूर्याचं उत्तरायण चालू आहे, वसंत ऋतू आहे. फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षाची बिदिया आहे, नक्षत्र हस्त आहे, योग वृद्धी आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो गरा आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो वनी आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 3:35 ते 5:05 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:11 ते 12:59 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचा महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल संध्याकाळी 5:05 ते 6:36 आणि यमगंड काळ दुपारी 12:35 ते 2:05 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचा महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस कन्या राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र मंगळाबरोबर दृष्टी अधिष्ठित केंद्र करणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातला मंगळाबरोबर हा चंद्र दृष्टी अधिष्ठित केंद्र करणार आहे. आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर काढू शकतील. त्याचप्रमाणे भावभावनावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. भावनेच्या आहारी जाऊन कुठल्याही प्रकारचे टोकाचे निर्णय अजिबात घेऊ नका. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले सुद्धा महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी घेऊ नका. दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातल्या मंगळाबरोबर हा चंद्र दृष्टी अधिष्ठित केंद्र करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून आजच्या दिवशी जर तुम्ही खास करून कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तिथे वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. काळजी घ्या. त्याचा विपरीत परिणाम हा तुमच्या रिलेशनशिपवरती होऊ शकेल. काळजी घ्या. खर्चावरती नियंत्रण ठेवणं सुद्धा गरजेचं राहील. खास करून ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 4थ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतल्या मंगळाबरोबर हा चंद्र दृष्टी अधिष्ठित केंद्र करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून घरातल्या व्यक्तींबरोबर वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. त्या संदर्भात काळजी घ्या. याचप्रमाणे घरातल्या ज्या स्त्री वर्ग असतील त्यांच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील. कुठल्याही प्रकारचे निर्णय आजच्या दिवशी घेऊ नका. खास करून वास्तूच्या संदर्भातले कुठलेही निर्णय घेऊ नका. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 3ऱ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. व्ययातल्या मंगळाबरोबर हा चंद्र दृष्टी अधिष्ठित केंद्र करणार आहे. आजचा दिवस धावपळीचा राहील, धकाधकीचा राहील. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. कमिटमेंट प्रॉमिसेस यापासून लांब राहणं गरजेचं राहील. आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 2ऱ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. लाभातल्या मंगळाबरोबर हा चंद्र दृष्टी अधिष्ठित केंद्र करणार. खर्चावरती नियंत्रण ठेवणं अत्यंत आवश्यक राहील. अनावश्यक खर्च आजच्या दिवशी होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. काळजी घ्या. याचप्रमाणे गुंतवणुकीच्या संदर्भात सुद्धा काळजी घेणं गरजेचं राहील. इझी मनीच्या मागे आजच्या दिवशी धावू नका. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. दशमातल्या मंगळाबरोबर हा चंद्र दृष्टी अधिष्ठित केंद्र करणार. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी स्वतःच्या भावाभावनांवर नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. भावनेच्या आहारी जाऊन कुठल्याही प्रकारचे चुकीचे निर्णय घेऊ नका. छोट्या मोठ्या कारणामुळे गोष्टी थोड्याशा चुकीच्या होऊ शकतील. याचप्रमाणे स्वतःच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे
ती आहे तुळुरास. तुळ राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातल्या मंगळाबरोबर हा चंद्र दृष्टी अधिष्ठित केंद्र करेल. आजचा दिवस खूप महत्त्वपूर्ण राहील. स्ट्रेस, टेन्शन, फ्रस्ट्रेशन जास्त प्रमाणात जाणवू शकेल. कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात आजच्या दिवशी करू नका. फिरणं वगैरे होईल, मात्र त्यातून काही रिझल्ट्स येणार नाही. त्याच्यामुळे फ्रस्ट्रेशन, नैराश्य हे जास्त प्रमाणात वाढेल. वैवाहिक जोडीदारावर सुद्धा छोट्या-मोठ्या कारणामुळे वादविवादाचे प्रसंग निर्माण होऊ शकतील. आजचा दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या लाभस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातल्या मंगळाबरोबर हा चंद्र दृष्टी अधिष्ठित केंद्र करणार आहे. पैशाच्या संदर्भातल्या व्यवहाराची काळजी घ्या. खर्च आणि गुंतवणूक यापासून थोडंसं लांब राहणं गरजेचं राहील. तुमचे भावंड असतील त्यांच्यावर सुद्धा वादविवादाचे प्रसंग निर्माण होते. स्वतःच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील. मानसिक आरोग्याच्या संदर्भात काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातल्या मंगळाबरोबर हा चंद्रदृष्टी अधिष्ठित केंद्र करणारा दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात काळजी घ्या. कार्यक्षेत्रासंदर्भातल्या कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय छोटे किंवा मोठे आजच्या दिवशी घेऊ नका. अंदाज चुकू शकतील. तुमचे सहकर्मी किंवा वरिष्ठ यांच्यावर सुद्धा थोड्याफार प्रमाणात वादविवाद होऊ शकतील. या संदर्भात काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातल्या मंगळाबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. दिवस आजचा अतिशय महत्त्वपूर्ण राहील. तुमच्यातली ऊर्जा, कार्यक्षमता आणि मूड खूप चांगल्या प्रकारचं दिसून येईल. फिरणं वगैरे सुद्धा होईल. मात्र असे कोणतेही निर्णय घेऊ नका की ज्यामुळे तुमच्या आयुष्याची दिशा बदलू शकेल. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभ राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातल्या मंगळाबरोबर हा चंद्र दृष्टी अधिष्ठित केंद्र करणार दिवस महत्त्वपूर्ण राहील. आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले त्रास डोकं वर करू शकतील. लागणं, कापणं, खरचटणं, फ्रॅक्चर होणं अशा प्रकारचे काही शारीरिक दुखापतीचे प्रसंग सुद्धा उद्भवू शकतील. कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात आजच्या दिवशी करू नका. प्रलोभनांच्या मागे धावू नका. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातल्या मंगळाबरोबर हा चंद्र दृष्टी अधिष्ठित केंद्र करणार आहे. विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदारावर छोट्या मोठ्या कारणामुळे वादविवाद होतील आणि ते टोक गाठू शकतील. घरातल्या व्यक्तींबरोबर सुद्धा वादविवाद होण्याची शक्यता राहील. त्या संदर्भात काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 16 मार्च 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.